शुभ सकाळ मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। हे व्हिडिओ असणार आहे स्पेशल खेड टू ठाणे ट्रॅव्हल विथ झायलो येड गाडी। चला तर मग सुरू करूया। सकाळी आम्ही 7च्या दरम्यान आमच्या घरातून निघालो। भरण्यात छत्रपती शिवाजी महाराजांची वीर गाथा बघत आणि त्यांच्या स्टॅच्यूला वंदन करत आम्ही आमची गाडी पुढे वळवली। भरण्यात काळकाई देवीला लांबूनच वंदन करून आम्ही आमची गाडी सुखरूप जावी म्हणून अशी प्रार्थना केली आणि सूर्याला नमस्कार करून आम्ही आमचा प्रवास सुरू ठेवला। झायलोची स्मूथनेस बघून मला तर खूप आवडलं। झायलो गाडी इज बेस्ट फॉर लॉंग ट्रॅव्हलिंग, कारण इथे 8 लोकांची बसण्याची जागा आणि खूप सारा स्टोरेज ठेवायला स्पेस आहे। एका साईडला हिरवीगार झाडे तर एका साईडला सूर्याची किरणे डोंगरात पडून एक वेगळं सिनरी देत होते। मित्रांनो, जसं की आपल्याला लांब जायचं होतं म्हणून पेट्रोलची आवश्यकता तर होतीच, पण या पंपावर गाडींसाठी रेंजच नव्हती, म्हणून आम्ही या पंपाला बाय बाय करून आम्ही दुसऱ्या पंपाच्या शोधात निघालो। बघता बघता कशेडी घाटाचा एक नवीन बोगदा आला आणि त्या बोगद्यामध्ये खरंच खूप मॉडर्न टाईप अशी सुविधा इथे दिलेली। इथे टॉयलेट, रेंजिंग किंवा ॲक्सिडेंटल केअरसाठी खूप सारे सर्व्हिसेस होते। तब्बल 10 किलोमीटरच्या नंतर आम्हाला लकीली एक पेट्रोल पंप भेटला आणि तिथे आम्ही आमचा पेट्रोल, मला थोडंसं पोट हलकं करायचं होतं म्हणून पेट्रोल पंपवर तर आलो, नंतर मला टॉयलेटला झाले। मस्त पोट साफ झाल्याच्या नंतर आपली गाडीमध्ये पेट्रोल तर भरलाय, तर चला आता आपण परत सुरू करू। आम्हाला जाता जाता एक कोकणी प्लेन्स दिसले, जे बघायला खूप सुंदर आणि मनामध्ये एक चांगली फिल्म जागृत करणारे दृश्य होते। तिथून आम्हाला सह्याद्री पर्वत आणि सह्याद्री धबधबे सुद्धा दिसत होते। जाता जाता आम्हाला 7 नदींची आजोबा म्हणजेच सावित्री नदी ही भेटली, जी एकदम सुंदर आणि बघण्यासारखी होती। आता 9 वाजलेले म्हणून नाश्ता तर आपल्याला पाहिजेच होता, मग आम्ही एक मोठ्याशा हॉटेलमध्ये नाश्ता करायला। आतमधून हॉटेलची डिझाईन आणि मॉडर्नस पाहून मला तर खूप चांगलं वाटलं, पण आता खायला मागवायचं काय म्हणून मी लवकरच मेंदू वडा सांबर ऑर्डर केला। आता आमचं ऑर्डरला तर खूप टाइम लागत होता, म्हणून मी मेनू कार्ड मध्ये दुसरे काय आयटम आहे ते चेक करत होतो। मित्रांनो, आता माझं ब्रेकफास्ट करून झालं आहे। आम्ही आमच्या डेस्टिनेशनकडे निघालो। जाता जाता रस्त्यात आम्हाला एक पर्वत दिसला। तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही मराठी मी बघत असेल तर तुम्हाला माहितीच असेल, जयंत छत्रे याच गडावर शूट केलेली। आता मला कंटाळा तर खूप आलेला, म्हणून मी एक झोप काढायचा विचार केला। उठून बघतोय तर काय, आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर तर नाही पोहोचलो, पण ट्रॅफिक मध्ये जरूर पोहोचलो। पनवेलचा ट्रॅफिक म्हणजे असं वाटत होतं की मुंबईच्या ट्रॅफिकवर पडलो, पण या ट्रॅफिकमध्ये आम्हाला एक छोटा जीव दिसला जो खूप गरीब होता, म्हणून त्याला मी मदत करायची असे ठरवले। मी त्याला एक चिप्सचं पॅकेट देऊन त्याची जेवढी मदत होईल मी तेवढी मदत केली। ट्रॅफिक संपला आणि नंतर मी बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करायला लागलो आणि एन्जॉय करता करता मला असं कळलं की आम्ही आता आमच्या डेस्टिनेशनच्या इथे पोहोचलो। आता फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशन पोहोचलेलो, म्हणून मी बॅग घेतली आणि लवकरात लवकर गाडीतून उतरून मी माझ्या डेस्टिनेशनवर जायचं ठरवलं।